विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा उद्या मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडतो आहे। महाविकास आघाडीतील शिवसेना युबीटीचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकारही खऱ्या अर्थानं संजय राऊत TV9 मराठीशी बोलणार आहेत। राऊत साहेब, संयुक्त मेळावा महाविकास आघाडीचा पहिल्यांदा मुंबईत पार पडतोय। हा पहिला मेळावा आहे आणि उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शनपर भाषण आहे। असं म्हटलं जातंय की उद्धव ठाकरे यांचं पहिलं भाषण असेल, त्यामुळे चर्चा अशी सुरू झाली आहे की महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे आहेत का आणि प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे सूत्र सांभाळतील। नक्कीच महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत एकत्रित काम केलं, एकत्रित निवडणुका लढल्या, एकत्रित प्रचार केला आणि त्याचा आपण निकाल पाहिला असेल की आम्ही साधारण 31 जागा जिंकलो। काही जागा आमच्या थोडक्यात गेल्या, काही समोरच्या लोकांनी लांड्या लबाड्या करून आमच्या जागा मिळवल्या, नाहीतर आम्ही साधारण 35 जागा नक्की जिंकत होतो। पण ठीक आहे, 31 जागा हा सुद्धा काय फार लहान आकडा नाही आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यात 48 पैकी 31 जागा जिंकणं। आता विधानसभा आहे, म्हणजे राज्याची सत्ता आम्हाला ताब्यात घ्यायची आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी आणि आमच्या इतर मित्रपक्षांनी ठरवलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जी वज्रमुठ आम्ही दाखवली तीच विधानसभेच्या निवडणुकीत आपण दाखवूया, त्याच पद्धतीनं काम करूया। मग एकत्र प्रचार मोहिमा असतील, एकत्र बैठका, जागा वाटप असेल, त्यानंतर जाहीरनामा बनवायचा असेल, या सगळ्यामध्ये आम्ही एकत्र आहोत विचारांना। आणि उद्या मुंबईमध्ये जो मोठा हॉल आहे षण्मुखानंद हॉल, तिथे 3 पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यभरातले तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, म्हणजे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, असे उद्या येतील। म्हणजे फक्त नेते नाहीत, तर जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांना सुद्धा उद्या आम्ही एकत्र बोलवलेलं आहे आणि नक्कीच आम्हाला या सगळ्या व्यवस्थेचा फायदा होईल आणि उद्याच्या त्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे, आम्ही होस्ट आहोत। त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्घाटन करतील आणि उद्घाटनपर जे भाषण आहे, त्यांचं संबोधन आहे, मार्गदर्शन आहे, ते उद्या सकाळी 11 वाजता माननीय उद्धव ठाकरे यांचं असेल। उद्धव ठाकरेंच्या भाषणानं मेळाव्याची सुरुवात होणार आहे, त्यामुळे असं म्हटलं जाते की महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात चेहरा विधानसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे हा मुख्य चेहरा असतील आणि प्रचार प्रमुख म्हणूनही उद्धव ठाकरेच सूत्र सांभाळतील। एक लक्षात घ्या, निवडणुका ज्या असतात त्याच्यामध्ये चेहरा लादता येत नाही, लोक ठरवतात कोण चेहरा, की हा आमचा नेता आहे। मग काही प्रमुख पक्षाचे स्वतंत्रपणे काही चेहरे असू शकतात, काही गठबंधन असतात त्यांचे चेहरे असू शकतात। आता आमच्यासमोर महायुती आहे, सांगू शकतात का कोण चेहरा आहे? 3 पक्षांचं सरकार चालू आहे, मुख्यमंत्री स्वतः आहेत एका गटाचे, पण ते ठामपणे सांगणार नाहीत की माझा चेहऱ्यावर या निवडणुका लढून आम्ही जिंकणार आहोत। मुळात मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला जागाच कमी मिळणार लढण्यासाठी। ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्याला 50 जागा तरी मिळणार आहेत का लढायला? नाही। देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, पहा ना त्यांचं काय चाललं आहे, म्हणजे 3 पैशांचा तमाशा आहे। राऊत साहेब, तुम्ही म्हणतायत की महायुतीकडे कोण चेहरा नाही आहे मुख्य म्हणून दाखवण्यासाठी, मी तेच विचारतोय की महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे हा प्रमुख चेहरा आमच्यासाठी बघा, ते शिवसेनेचे पक्षप्रमुख, आमच्यासाठी तोच चेहरा आहे ना, फेस आहे आणि तो सांगायला कशाला पाहिजे, तो आहेच। त्यासाठी काय बैठक घेतली, पार्लमेंटरी बोर्ड 3 पक्षांचं बोलवलं वगैरे, त्याची मला गरज वाटत नाही, अजिबात वाटत नाही। की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे आपोआपच तो महाराष्ट्राचा चेहरा झाला। पण राऊत साहेब, अलीकडे तुम्ही सतत ठाकरे 2 सरकार असं म्हणतात, कारण ठाकरे 1 पर्व बघितलेलं आहे,
ठाकरे 2 सरकार असं म्हणतात. जेव्हा ठाकरे हे नाव लागतं सरकारला तर त्याचं नेतृत्व हे साहजिकच आहे, ठाकरेच करतील. ठाकरे 2 महाविकास आघाडीतलं सरकार असताना ठाकरे 1 झालं, आता ठाकरे 2 होऊ शकतं. त्या ठाकरे 2 मध्ये भविष्यामध्ये काय होईल हे आता येणारा काळ ठरवेल. पण पुढला भाग जो सरकार बनवण्याचा आहे तो अर्थात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे हेच आहेत. अर्थात माननीय शरद पवार साहेब आहेत, दिल्लीमध्ये राहुल गांधी आहेत, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे. पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व एक नाही आहे. जसं NCP मध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत, नेते आहेत, ते सर्वोच्च नेते. आमच्याकडे माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, सर्वोच्च नेतृत्व. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत, त्यातले काही माजी मुख्यमंत्री आहेत, मंत्रिपदावर काम केलेले वरिष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला कदाचित मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे जर असा काही चेहरा असेल की हा आमचा चेहरा आहे, मुख्यमंत्री पदाचं नंतर पाहू, तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. लोकसभा असेल, विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील, एक चेहरा असतो आणि त्या चेहऱ्यावर सुद्धा बरंच परिवर्तन राजकीय होत असतं. हा आमचा अनुभव आहे. शरद पवार होते, शरद पवार साहेबांचा चेहरा होता म्हणून राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळाल्या, हे लक्षात घ्या. चेहऱ्याशिवाय जर गेले असते तर राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळाल्याच नसत्या. शरद पवार साहेबांनाही मतं मिळालेली आहेत. उद्धव ठाकरे साहेबांच्या चेहऱ्याला मतदान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राहुल गांधी होते म्हणून काँग्रेसला 100चा टप्पा यावेळेला पार करता आला. चेहरा बिन चेहऱ्याचं राजकारणामध्ये सिनेमाच्या पडद्यावर हिरो लागतो नाही, हिरो लागतो तर तो खलनायकासमोर लोकांना लढण्याची प्रेरणा देतो ना. रावसाहेब, एक थोडक्यात उत्तर हवं आहे की उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख म्हणून महाविकास आघाडीमध्ये एकमत होईल? मला बघा याच्यावरती अजून हे या कुठून बातम्या येतात मला माहीत नाही. अशा कोणत्या विषयावर महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. माननीय उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत, शिवसेनेसारख्या पक्षाचे ते पक्षप्रमुख आहेत आणि ते तर महाविकास आघाडीचा प्रचार जी जान से करतात ना, लोकसभेत आपण पाहिलं असेल. त्याच्यामुळे अशी काही पदं असतील का भविष्यात ते आता उद्यानंतर ठरेल. राऊतसाहेब, महाविकास आघाडीकडून महायुतीकडे येऊया आपण. महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सो त्यांचा चेहरा आहे अजित पवार उपमुख्यमंत्री, यांची अलीकडच्या काळातली जी विधानं आहेत ती आश्चर्यात टाकणारी आहेत. अलीकडे त्यांनी विधान केलं की सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा पवार यांना लढवून चूक झाली. आज त्यांचं असं म्हणणं आहे की आपण साधारण 6 ते 7 निवडणुका लढलो, निवडणुका जिंकलो, आता काही रस नाही, त्यामुळे जय पवार हे बारामतीत उमेदवार असतील अशी चर्चा आपसुकच सुरू झाली आहे. अजित पवार हे आता महाविकास आघाडीत नाही. अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीत होते आणि ते उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री होते तेव्हा ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे खंदे सहकारी, म्हणजे अनेक भार त्यांनी पेललेले आहेत असं आम्हाला उद्धवजी सांगायचे. उद्धवजी आम्हाला सांगायचे की अजित पवार असल्यामुळे मला एक ताकद आहे त्या मंत्रिमंडळामध्ये, खमक्या माणूस आहे, अनेक गोष्टी रेटून देतो, हे सत्य आहे आणि आम्ही त्याचं कौतुक केलेलंच आहे. पण आता त्यांनी भूमिका बदललेली आहे, विचारसरणी बदललेली आहे. ते अशा लोकांच्या मांडीला लावून बसलेले आहेत ज्यांनी महाराष्ट्र लुटण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यांनी पक्ष सोडला, त्यांना अमित शहानी म्हणजे अहमद शाह अब्दाली वगैरे लोकांनी त्यांना मूळ पक्ष त्यांच्या ताब्यात दिला, जसा शिंदेना दिला. तरीसुद्धा त्यांना काय घड्याळाच्या चिन्हावर असून सुद्धा काय फार यश प्राप्त झालं नाही. एखाद दुसरी जागा त्यांना मिळाली आहे रायगडची. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आपलं राजकारण फसतं आहे किंवा आपण अधिक पुढचं पाऊल टाकलं तर अधिक फसू शकेल आणि आपलं इतके वर्ष आपण जे माननीय शरद पवार साहेबांच्या नावावर जे आपलं भाग्य फळफळलं किंवा जे शिखर आपण गाठलं तर त्यालाही तडा जाईल. आणि मुळात राजकारणामध्ये माणसं निराश होतात पटकन.
वैफल्य येतं त्यांना, आणि मग त्यातून हे अशी विधानं ते करू शकतात. मला काय त्याच्याविषयी, आता मध्यंतरी आमचे देवेंद्र फडणवीससुद्धा अशी प्रकारची काही विधानं करत होते. वैफल्य येतं. मुख्यमंत्र्यांना तर काहीच गमवायचं नाही आहे, आणि त्याला मिळाला तोच बोनस आहे. अचानक त्यांना लॉटरीत मटकाच लागला ना, त्याच्यामुळे त्यांना काहीच गमवायचं ना आहे, तोपर्यंत त्यांना ते कमवायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना वैफल्य वगैरे येणार का, ते त्यांना वैफल्य येईल, पण राज्याचे निकाल लागल्यावर येईल. पण राऊत साहेब, अजित पवार यांची स्टेटमेंट्स ही घरवापसीचे संकेत मानावीत का? मला असं वाटत नाही. आम्ही जे काय माननीय शरद पवार साहेबांची सातत्यानं बोलत असतो, चर्चा करत असतो, ज्या पद्धतीची भाषा, ज्या पद्धतीचं राजकारण अजित पवारांनी केलं मधल्या काळात, माननीय शरद पवार साहेबांच्या संदर्भातली वक्तव्य असतील, कुटुंबातली वक्तव्य असतील, त्याच्यामुळे फक्त पवार कुटुंब नाही तर महाराष्ट्राचंच मन दुखावलेलं आहे. अशा वेळेला शरद पवार अजित पवारांना परत राजकारणात आपल्या पद्धतीनं संधी देतील असं मला वाटत नाही. कारण पवारांनी वारंवार बोलून दाखवल्या पवारसाहेबांना त्या संदर्भातल्या त्यांच्या भूमिका. बारामतीमध्ये अजित पवार निवडणूक हरू शकतात. सुनित्रा पवार हरल्या, पार्थ पवार हरले, म्हणजे अजित पवार जे सांगतात मी तुला आमदार करीन, मी तुला खासदार करीन, तुला आमदार करणं खासदार करणं माझ्या हातात आहे, नाही लोकांच्या हातात असतं, हे त्यांच्या प्रिय बारामतीकरांनी दाखवून दिलं. त्याच्यामुळे अजित पवारांनी जर किती काही ठरवलं असलं तरी बारामतीच्या जनतेचा जो कौल आहे तो त्यांच्या विरोधामध्ये गेला आणि यापुढे जाईल हे त्यांना पक्क समजल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण थांबलेलं बरं. पण मला वाटत नाही राजकारणात कोणी थांबत नाही. पण रोहित पवार यांची ही अलीकडची विधानं बघितली तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघात माझ्या विरुद्ध अजित पवारांना लढवण्यासंदर्भात भाजप केंद्रीय स्तरावरून दबाव आहे. नाही, अजित पवार मतदारसंघ बदलतील आणि कर्जत जामखेडबंद उभे राहतील हे माझ्याही डोक्यात आहे पहिल्यापासून. कारण बारामतीत त्यांचा दारुण पराभव होईल. बाजूचा कर्जत जामखेड मतदारसंघ आहे, त्याने बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव, लक्षात घ्या. रोहित पवार हा त्यांच्या कुटुंबातला एक तरुण लहान मुलगा आहे, त्याच्याविरुद्ध उभं राहून ते काय मिळवणार आहे. रोहित पवारने तो कठीण मतदारसंघ बांधून तिथे विजय प्राप्त केला. म्हणजे शेवटी भारतीय जनता पक्ष ही कुटुंबातच लढवते आहे ना, कधी बहिणीविरुद्ध, कधी पुतण्याविरुद्ध, कधी उद्या कदाचित काय सांगावं, अजित पवारला त्यांच्याच मुलाविरुद्ध उभं करतील. हो, या भाजपचा काय भरोसा नाही आहे. हे अत्यंत क्रूर निर्दय मनाचे लोक आहेत राजकारणामध्ये. महाराष्ट्राचं मन जे होतं हे इतकं निर्दय कधीच नव्हतं राजकारणात. हे भारतीय जनता पक्षानं ही विकृती राजकारणामध्ये आणली. मोदी, शहा आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, मी नेहमी म्हणतो. आणि इतकं सुडाचं राजकारण, खरं फोडण्याचं राजकारण, बदनामीचं राजकारण या राज्यात कधीच झालं नव्हतं. अजित पवार यांचं आणखीही एक स्टेटमेंट होतं किंवा ते वारंवार असंही सांगतायत किंवा तसं सांगण्याचा प्रयत्न करतायत की शरद पवारांवर जी टीका आहे त्याचे नकारात्मक परिणाम आम्हाला भोगावे लागतात, नुकसान होतं. आणि त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनाही वेळोवेळी हे सांगितलं. असं आहे की अजित पवार यांची एवढी ताकद नाही की अजित पवारांनी सांगावं आणि भाजपच्या श्रेष्ठींना ऐकावं. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे लोक आहेत, हे अमित शहा आणि मोदींच्या आश्रित आहेत आणि आश्रिताचा आवाज नसतो. आश्रितांना आदेश पाळायचे असतात. त्याच्यामुळे राजकीय आश्रित म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही. आमदार फोडले, आमदारांच्या काही अडचणी आहेत दोन्ही बाजूला. हे आमदार परत निवडून यायची शक्यता नाही. जेव्हा त्यांचा हा आमदारांचा आकडा घटेल तेव्हा आश्रितांना बाहेर काढलं जाईल. सगळ्या भाजपची भूमिका ही कायम राजकारणात गरज सरो आणि वैद्य मरो अशीच आहे. ज्यांनी लालकृष्ण अडवाणींना, मुरली मनोहर जोशींना, व्यंकय्या नायडूंना अशा प्रकारची वागणूक दिली ते बाहेरून आल्याची पत्रास का ठेवतील. आज गरज आहे. त्यांना शिवसेना फोडायची होती, त्यांना शरद पवार यांना धडा शिकवायचा होता, पण केला तुका आणि झाला माका असंच झालं. ते आम्हाला धडा शिकवायला गेले आणि तेच खड्ड्यात पडले. हो,
राऊतसाहेब, या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात की हा गेम चेंजिंग प्रोजेक्ट आहे किंवा योजना आहे, ही आम्हाला खूप फायदा होईल, आम्ही महिलांची मतं घेण्याचा किंवा त्यांची मदत करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. आणि विशेषतः महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे शिवसेना युबीटीचे नेते वारंवार या योजनेवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा वेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की कपटी भावापासून सावध राहा. आम्ही जर कपटी भाऊ असू मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला आम्ही भावासारखं सांभाळलं ना, तुमचं प्रत्येक लाड पूर्ण केले पक्षानं, माननीय बाळासाहेबांनी, माननीय उद्धव ठाकरेंनी. आणि लाडका बहिणींची काळजी तुम्हाला कधीपासून वाटायला लागली? ठाण्यामध्ये किमान 25 महिला अशा आहेत ज्या शिंदे गटात गेल्या नाहीत म्हणून त्यांच्या घरावर आणि त्यांच्या व्यवसायावरती बुलडोजर फिरवले. 1,500 रुपये देणाऱ्यांनी आपला त्या बहिणींचा आक्रोश ऐकला नाही ठिकठिकाणी. बघा, एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे. मी मगाशी म्हटलं ते आश्रित आहेत आणि ते कायम त्यांना आता आश्रित म्हणूनच जगावं लागलं. आश्रिताकडे किती पैसे आले तरी जोपर्यंत दिल्लीत सत्ता आहे या 2 लोकांची, 2 गुजराती व्यापाऱ्यांची, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना काही काळ महत्त्व राहील. ज्या दिवशी दिल्लीत सत्ता पालट होईल आणि उद्या महाराष्ट्रात सत्ता पालट होईल तेव्हा अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे कायमच्या अडगळीत गेलेले असतील. लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे. 1500 रुपये का फार मोठी रक्कम नाही, पण 1500 रुपये देत आहेत तर घ्या असं आमचं म्हणणं आहे. पैसे नाही, निवडणुका तोंडावर ठेवून मतं विकत घेण्यासाठी महिलांची योजना आहे ही. गेम चेंजिंग वगैरे काही नाही. अशा प्रकारच्या अनेक योजना अनेक राज्यात निर्माण झाल्या आणि निवडणुका हारले लोक. 3 महिने महिलांना पैसे मिळतील, त्यानंतर उद्या आम्हाला सत्तेमध्ये यायचं. त्याच्यामुळे आम्हाला 1500चे 3000 5000 कसे करता येईल हे पाहावं लागेल. 1500 रुपयात घर चालत नाही हो. 1500 रुपये दुधाचं बिलसुद्धा भरता येत नाही. ते काय, या गोष्टी आम्ही पाहू भविष्यामध्ये. TV9 मराठीशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. अशोक कुठे बघा.